मुख्य आरोपी मिहिर शहा याला न्यायालयानं 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, काय ताजे अपडेट आहे? दुपारच्या वेळी शिवडी कोर्टात आणण्यात आलं होतं। मुंबई पोलिसांनी त्याला काल विरार शहापूर मधून अटक केली होती आणि त्यानंतर आज त्याला न्यायालयासमोर उभं करण्यात आलं होतं। त्याचे पोलीस तर आपण पाहतोय मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। अपघातावेळी गाडी चालवल्याची मिहिरनं कबुली दिल्याची देखील माहिती सूत्रांच्या हवाल्यातून आपल्याला मिळते। तर आपण पाहतोय आज मिहिरला न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयानं दिलेली। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील कारवाई करणार असं आश्वासन जे ते दिलेलं आहे आणि त्यानंतर आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। मनोज, काय ताजे अपडेट आहेत? पोलिसांचे वकील आणि मिहिर शहा याचे वकील यांच्यामध्ये बराच संवाद झालेला पाहायला मिळतोय। न्यायालयाला पोलिसांनी पटवून दिलं की आपल्याला का पोलीस कोठडीची आवश्यकता आहे, कारण मोठी घटना आहे। हिट अँड रन झाला। मिहिर शहाने महिलेचा मृत्यू एका महिलेचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। संदर्भात अधिक चौकशी करायची आहे। त्यासाठी त्याचा मोबाईल असेल किंवा इतर वस्तू आहे त्यांनी त्याच्यासोबत कोण कोण तर काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क जो आहे तो मनोजशी तुटलेला आहे। मात्र आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। अपघातावेळी मिहिरच गाडी चालवत होता अशी कबुली मिहिरनं दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते।